रविवारी अमावस्येच्या दिवशी पहाटे 5 वाजता आदमापुरात ही भक्तांची गर्दी झालती आणि नेमकं ह्याच गर्दीत वाघाचा 1 घंटा जीव गुदमरत होता. बाळूमामाच्या नावानं आपल्या काळजाच्या तुकड्यानं म्हणजे शुभ्यानं लई दिवस झालं नाद लावला होता. आज या बाळूमामाला जायचंय. मग काय आज मुहूर्त सापडला. तशी पण आपली फुलवंती लई दिवस झाला आपल्या हातात नव्हती आणि आज डायरेक्ट लांबच्या पट्ट्याला सापडली. आणि भावांनो, पुण्यावरनं कोल्हापूरला जाताना लेफ्ट साईडला आपल्याला हा सीएनजी पंप 24 तासात कधी पण जावा सापडतोच. बाळूमामाचं मंदिर किती किलोमीटर आहे अजून? 80 किलोमीटर. 80 किलोमीटर नंतर डायरेक्ट आपण मामांच्या दरबारात. पहाटे पोचल्यावर आंघोळ न करता नुसता डोक्याला पाणी लावून जगाच्या मालकाचं बाळूमामाचं लांबूनच दर्शन घेतलं. कारण जवळून घ्यायला गेलो असतो तर परत वाघ गर्दीत गुरफटला असतं. आणि 18 जानेवारीला आदमापुरात कोण कोण ट्रॅफिक मध्ये अडकलं होतं एकदा कमेंट करा. बाकी वाघानं कसं तरी गाडी हायवेला काढली की त्यात पुढे आपल्याला ही लाईव्ह बर्फीवाले कार्यकर्ते दिसले. घरी आईसाठी आणि भावासाठी बर्फी घेतली आणि आलो बघा आपल्या आंबाबाईला. कुठे आपण? कोल्हापुरात भावा. इथं पण देवीचं लांबनं दर्शन घेतलं आणि आपल्या देवीला म्हणजेच फुलवंतीला एक हार घेतला आणि रात्रीचा प्रवास चालू केला. आणि भावांनो, खरं सांगू का, जेव्हा आपल्या भरोश्यावर गाडीतले सगळे लोक झोपलेले असतात ना, तेव्हा तर मला मी देव असल्यासारखंच वाटायला लागतं.